आधी माणसं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे निरूपा फारच सुंदर अशी तयार झालेली असते आणि सुंदर अशी तयार झाल्यानंतर इकडे सत्या येतो आणि तो म्हणत असतो, काय ग निरूपा, आज तू फारच सुंदर अशी तयार झालेली आहेस. नेमकं काय आहे तुझ्या मनामध्ये? मला तर असं वाटतंय की सर्व काही खर्च तू ह्या कपड्यावरच इथे घालवला आहेस. किती सुंदर आणि छान दिसत आहेस तू, असं सत्या म्हणत असतो. तेव्हा निरूपा म्हणत असते, अरे काय हे बबड्या, म्हणजे सत्या तू अजूनसुद्धा तयार झाला नाही आहेस का? एवढे मी इथे रेंटने कपडे आणलेले आहेत आणि रेंटने कपडे आणल्यानंतर तुला ते कपडे घालायचे नाही आहेत का? तू असं कसं वागू शकतोस, असं कसं करू शकतोस? चल बरं, आत्ताच्या आत्ता चल, असं म्हणून निरूपा सत्याला त्याच्या खोलीमध्ये घेऊन जाते आणि त्याचे कपडे स्वतःच्या हातानेच उतरवत असते आणि त्याला दुसरे तिने जे रेंटने कपडे आणले आहेत ते कपडे त्याला घालून देण्याचं काम ती करत असते. इकडे एकसारखी कंटिन्यू निरूपाची बडबड सुरू असते. खरं पाहायला गेलं तर सत्या आत्तापर्यंत मात्र ह्या सगळ्या गोष्टीसाठी फारच जास्त हापापलेला होता. म्हणजे त्याला असं वाटायचं की इथे काही जरी झालं ना तरीसुद्धा मला माझ्या आईचं प्रेम आतापर्यंत मिळत नाही आहे आणि ते मिळावं असं त्याला नेहमी वाटायचं. पण आतापर्यंत त्याला हे प्रेम मिळालं नव्हतं आणि त्याचमुळे इथे आता कृपा त्याच्यासाठी एवढ्या सगळ्या काही गोष्टी करत असताना इकडे सत्याचं मन भरून आलेलं असतं. निरूपा मात्र कंटिन्यू बडबड बडबड करत असते आणि म्हणत असते, बघ आता किती छान कपडे दिसत आहेत हे तुला. तर हे सगळं इथे जी आपली मीरा आहे ती मीरा ह्या सगळ्या गोष्टी इथे पाहतच असते आणि मीराने ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर आता सत्याच्या तोंडावरून सुद्धा इथे निरूपा हात फिरवत असते आणि सत्याच्या तोंडावरून हात फिरवल्यानंतर सत्याला खूप आनंद झालेला असतो. आतापर्यंत निरूपा एक आई म्हणून तिने कधी सत्याला जवळ घेतलं नव्हतं किंवा कधी त्याला प्रेमाने सत्या किंवा बबड्या ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा ती कधी बोलली नव्हती आणि आज ह्या सगळ्या गोष्टी अशा झाल्या त्यामुळे सत्या थोडासा इमोशनल झालेला असतो. त्याला हे सगळं काही पाहताना फार आनंद होतो आणि तेव्हा लगेच आता निरूपाला कळतं की इकडे मी जरा सत्याच्या जास्तच क्लोज झाले, सत्याच्या जास्तच जवळ गेले, त्यामुळे ती तिथून पटकन काढता पाय घेत असते. आता ती तिथून निघून गेल्यानंतर इकडे मीरा आतमध्ये येते आणि मीरा आतमध्ये आल्यानंतर ती म्हणत असते, प्रत्येक गोष्टीची वेळ ही येतच असते. तेव्हा सत्या म्हणत असतो, म्हणजे धूमकेतू मला नाही समजलं तुला नेमकं काय म्हणायचं आहे. तर त्यावर मीरा म्हणत असते, म्हणजे तुम्ही नका काळजी करू. आज इथे ज्या पद्धतीने सासूबाईंनी तुमच्या डोक्यावरून हात फिरवला, ज्या पद्धतीने तुमच्यावर भरभरून प्रेम केलं, त्या सगळ्या गोष्टी मी पाहिल्यात आणि त्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर आलेला आनंद हे सगळं मी पाहिलेलं आहे. तुम्ही काळजी करू नका. त्यावर लगेच आता इकडे जो काही सत्या आहे तो म्हणत असतो, खरं सांगू का तुला एक गोष्ट मीरा, इथे निरूपा सुद्धा बबड्या लहान असताना असंच त्याचं सगळं काही आवरून द्यायची, त्याच्यावर भरभरून माया प्रेम हे सगळं काही करायची. आज असं वाटलं की निरूपा मला तिचा बबड्या म्हणूनच हे सगळं काही करत आहे. लहान असताना मला नेहमी असं वाटायचं की तिने माझ्यासाठी काहीतरी करावं, पण तिने कधीच माझ्यासाठी कोणत्या गोष्टी केल्या नाही, असं इथे ह्याची नेहमीच खंत मला असायची. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की निरूपा सत्याला म्हणत असते, अजून जे पाहुणे आहेत ते पाहुणे कसे काय आले नाही, ते पाहुणे इथे यायला हवेत ना. त्याचबरोबर जी ऑर्डर द्यायला सांगितली होती त्या ऑर्डरचं काय झालंय? तेव्हा सत्या म्हणत असतो, अगं तू अजिबात काळजी करू नकोस, जी ऑर्डर आपण इथे द्यायला सांगितली आहे ना ती ऑर्डर बरोबर 8 वाजेपर्यंत ती पोच होणार आहे, काळजी करण्याची काहीच गरज नाही, असं इकडे लगेचच आता तो बोलत असतो. तेव्हा इथे जे आपली गेस्ट आहे म्हणजेच परी, त्या परीसाठी एवढ्या सगळ्या गोष्टी करायला सुरुवात असते, पण ती परी आतापर्यंत आलेली नसते, कारण परीने खूपच छान असा धूप इथे लावलेला असतो आणि परीने छान असा धूप लावल्यानंतर इकडे परी म्हणत असते, खरं सांगू का तुमच्या ह्या घरामध्ये खूपच जास्त निगेटिव्ह एनर्जी आहे आणि ह्या घरामध्ये ही जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे ना ती निगेटिव्ह एनर्जी इथे गेली पाहिजे, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याचबरोबर इकडे हे सगळं काही
काही बोलल्यानंतर आता सत्या म्हणत असतो, तुम्हाला असं का वाटतंय की आमच्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी आहे? तेव्हा ती म्हणत असते, हो, कारण मी बऱ्याचदा पाहिलेलं आहे की तुमच्या घरामध्ये फार फार निगेटिव्ह एनर्जी आहे आणि म्हणूनच मी हे सगळं काही ते करत आहे, बोलत आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलू लागते. त्याचबरोबर तुमचं सगळं काही आवरून झालेलं आहे का, असं सुद्धा तिला विचारण्यात येतं आणि त्यावर ती म्हणत असते, हो, तर माझं सगळं काही आवरून वगैरे ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, असं सुद्धा आता इकडे ती बोलू लागते. त्याचबरोबर त्या अगरबत्तीचा हा सगळा काही धूप आणि ह्या सगळ्या काही गोष्टी निरूपाला जराशा थोड्याशा विचित्रच वाटत असतात. आता इकडे जी देविका आहे, देविकाला फार टेन्शन आलेलं असतं, कारण इकडे तिचे गेस्ट असणारे जे अंकल आहेत ते अंकल इथे येणार असतात आणि ते आतापर्यंत आलेले नसतात. तेव्हा लगेच आता इकडे परी म्हणत असते, तुमचे जे गेस्ट येणार होते त्या गेस्टचं काय झालेलं आहे, म्हणजे तुमचे ते गेस्ट आले आहेत का, असा सरळ सरळ तिचा प्रश्न असतो. तेव्हा निरूपा म्हणत असते, हो, तर तुम्ही अजिबात काळजी करू नका, जे काही गेस्ट आहेत ते लवकरच येतील, पण ते आणखी कसे आले नाही आहेत मग? तेव्हा लगेच आता इकडे जी काही देविका आहे ती म्हणत असते, अहो आई, असं काय करताय, जे गेस्ट येणार होते ते गेस्ट तर आज येणारच नाही आहेत, मग तुम्ही असं का बोलताय? कारण अचानकच माझ्या अंकलला ना खूप मोठं काम आलेलं आहे आणि त्यामुळे ते येणार नाही आहेत. त्यावर लगेच आता इकडे परी म्हणत असते, अरे, म्हणजे एवढी पार्टीची एवढी सगळी काही जय्यत तयारी केली, एवढ्या सगळ्या काही गोष्टी केल्या, मग त्याचा काय फायदा झाला? त्याचा तर काहीच फायदा झाला नाही. म्हणजे नेमकं काय चाललंय? कशामुळे तुमचे गेस्ट येणार नाही आहेत? असं इकडे ती बोलत असते. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला एक सांगू का? हे बघा, आपण जेव्हा इकडे घरामध्ये असणारे निगेटिव्ह एनर्जी घालतो ना, आणि ती निगेटिव्ह एनर्जी घालण्यासाठी तुम्ही काय काय प्रयत्न करता, हे सुद्धा तेवढंच जास्त महत्त्वाचं आहे बरं का. कारण तुम्ही इथे प्रयत्न करणं तेवढंच महत्त्वाचं आहे, असं इकडे ती बोलत असते. तेवढ्यातच आता पुन्हा गेस्टवर ही लोकं येऊन थांबलेली असतात. त्यामुळे देविका थोडीशी बाजूला होते आणि थोडीशी बाजूला झाल्यानंतर ती मुद्दामच कॉल करण्याचा प्रयत्न करते. आता कॉल केल्यानंतर इकडे ती काही असा रिअलमध्ये कॉल लावत नाही, फक्त कानाला कॉल लावते आणि उगाचच खोटं खोटं बोलण्याचा प्रयत्न करत असते. आता ती म्हणत असते, काय झालं अंकल, तुम्ही येणार नाही आहात का? पण तुम्ही अंकल का येणार नाही आहेत? काय सांगता? तुम्हाला अचानक काम आलं आहे? अरे बापरे! पण अंकल, तुम्हाला एक गोष्ट सांगू का? इथे सर्वजण तुमची फार आठवण पाहत होते, आठवण काढत होते आणि वाटसुद्धा बघत होते. पण तुम्ही का येणार नाही आहे तेच नाही समजलं. अंकल, तुम्ही यायला हवं होतं. तेवढ्यातच आता निरूपा तिच्या समोर जाते आणि म्हणत असते, काय गं, काय झालेलं आहे? आई, अचानकच अंकलला फार महत्त्वाचं काम आलंय, त्यामुळे अंकलला काही यायला जमणार नाही, असं ती इथे बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर त्यातच तिथे सत्या आलेला असतो. आता सत्याची धमाकेदार अशी एंट्री आणि त्याचबरोबर बेल वाजलेली असते आणि बेल वाजल्यानंतर कोण आहे हे सगळेजण पाहत असतात आणि हे सगळेजण पाहत असताना लगेचच आता इकडे बाहेरून आता हबीबी हबीबी म्हणतच आवाज येतो. आता बाहेरून हबीबी हबीबी असा आवाज आल्यानंतर कोण आहे म्हणून सर्वजण बघायला जातात. आता कोण आहे हे सर्वजण बघायला गेल्यानंतर इकडे जो काही देविकाचा अंकल आहे ना, तो अंकल इथे आलेला असतो आणि तो अंकल इथे आल्यानंतर लगेचच आता सगळेजण पाहत असतात की हा तर कोण आहे, म्हणजे हा तर देविकाचा अंकल आहे. जी देविका म्हणत होती की तो येणार नाही वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ती इथे बोलत होती, मग हा असा अचानक कसा आला? देविकाच्या तर पायाखालची जमीनच सरकलेली असते आणि तेव्हा इथे उभी असलेली निरूपा, तिला तर फारच ह्या सगळ्या गोष्टीचा आनंद होत असतो. ती म्हणत असते, म्हणजे अंकल, तुम्ही आलेला आहात, हबीबी हबीबी असं म्हणूनच ती त्यांचं वेलकम करत असते आणि घरामध्ये सुद्धा ती त्यांना बोलवत असते. त्याचसोबत आपण पाहतो की इकडे आता त्यांना फार आनंद झालेला असतो. इकडे देविका विचार करू लागते, बाप रे बाप, आता काय करायचं? म्हणजे ही लोक हा इथे आला कसा? मी तर ह्याला सांगितलं होतं इथे येऊ नकोस म्हणून, आणि तरीसुद्धा हा माणूस इथे येऊन टपकलेला आहे. काय बोलायचं आता? काहीच कळत नाही. इकडे पंकजला तर कशाशी काहीही घेणं देणं नसतं. तो मात्र इथे म्हणजे काका आहेत त्यांच्याबरोबर नाचत असतो आणि नाचत असताना इकडे आता देविका म्हणत असते, अंकल,
मला एक गोष्ट सांगा, तुम्ही येणार नव्हते ना? मग तुम्ही येणार नव्हते तर असे अचानक का बरं आणि का आलेले आहात तुम्ही? तुम्ही तर येणार नव्हते ही गोष्ट सांगितली होती. मला तर धक्काच बसला की तुम्ही खरंचच आलेला आहात म्हणून. मला तर ह्या सगळ्या गोष्टीवर अजिबात विश्वासच बसत नाही की तुम्ही इथे आलेला आहात म्हणून. त्यावर लगेचच आता इकडे ते म्हणत असतात, हबीबी हबीबी हबीबी, मी खरंचच येणार नव्हतो, पण झालं काय ते तुम्हाला सांगतो. हो अंकल, मी तोच विचार करते की तुम्ही सांगितलं होतं येणार नाही आणि मग असे अचानकच कसे काय आलात, तेच मला काही समजत नाही. नेमकं काय झालं? कशामुळे तुम्ही इथे आलात? आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही जर बोलले असते की येणार आहात की नाही, ते सुद्धा इकडे मी शोधून काढलं असतं की नसतं. त्यावर लगेच आता इकडे जो सत्य आहे तो देविकाला म्हणत असतो, तुला थोडासा धक्का बसला असेल ना की तुझे अंकल इथे कसे म्हणून, आणि आता इथे अंकल आलेले आहेत ना, तर तू त्या सगळ्या गोष्टीची मजा घे, त्या सगळ्या गोष्टीचा तू आनंद घे. बाकीच्या गोष्टीचा एवढा विचार करण्याची आणि एवढं सगळं काही करण्याची अजिबात गरज नाही आहे. तू फक्त एन्जॉय कर. त्यावर देविका म्हणत असते, हा माणूस ना खरंच वेडा आहे. एवढं सगळं करून सुद्धा हा इथे आलेला आहे, ही गोष्ट मला तर इथे सहनच होत नाही. कारण मी तर ह्याला जाऊन भेटले होते. मी त्याला त्या सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या. तरीसुद्धा हा माणूस इथंपर्यंत येऊन पोहोचलाय. काय बोलायचं आणि काय नाही हेच मला आता इथे समजत नाही, असं सुद्धा आता इथे ती बोलू लागते. आणि तेव्हा तिला ते सगळं काही आठवतं. आता इकडे ती गेलेली असते त्यांना भेटायला, आणि त्यांना भेटायला गेल्याच्या नंतर स्पष्टपणे सांगितलेलं असतं की काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे तुम्ही त्या घरी यायचं नाही. काही जरी झालं ना तरीसुद्धा तुम्ही एक काम करायचं आहे. तुम्हाला फोन येईल, तुम्हाला बोलावणं येईल, पण तुम्ही एकच काम करा, आणि ते म्हणजेच की तुम्ही सरळ 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 तुम्ही तिकडे जा. त्याचबरोबर आणि तेव्हा देविकाने असं सांगितलेलं असतं, तुम्ही इथे काय करताय? आत्ताच्या आत्ता तुम्हाला इथून निघून जायचं आहे. तुम्हाला इथे थांबायचं नाही आहे. काहीही झालं तरीसुद्धा तुम्ही इथून निघून जा, असं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं असतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी स्पष्टपणे सांगितल्यानंतरसुद्धा इकडे त्याला पैसे दिलेले असतात की तू इथून निघून जा म्हणून. काही जरी झालं तरी तू इथे थांबायचं नाही आहेस. ह्या सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्याच्या नंतरसुद्धा तो जो माणूस आहे, तो माणूस इथंपर्यंत येऊन कसा काय पोहोचला, याचंच तिला सगळ्यात जास्त दुःख आणि ह्याच गोष्टीचं सगळ्यात जास्त वाईट तिला वाटत असतं. आणि त्याचमुळे तिची आता फार फार चिडचिडसुद्धा इथे होत असते. त्याचसोबत आपण पाहतो की आता इकडे देविका विचार करू लागते, काय माणूस आहे हा हरामखोर. खरंच ह्या माणसाला मी सांगितलं होतं की तू इथे यायचं नाही आहेस म्हणून, आणि तरीसुद्धा हा माणूस इथे आला आहे. काय बोलायचं, पण हा नेमका इथे आला तरी कसा असेल, हा प्रश्न राहून राहून तिच्या पुन्हा पुन्हा मनामध्ये सुरूच होता. त्याचबरोबर इकडे आता आपण पाहतो की जे काही अंकल आहेत ते इथे म्हणत असतात, खरं तर मी इथे येणार नव्हतो म्हणजे कसे काय येणार नव्हता? तेव्हा लगेच आता इकडे ते म्हणत असतात, त्याचं काय झालं ना, खरं सांगायला गेलं तर इकडे मला सत्या भेटला. ह्या सत्यामुळे मी इथे आलेलो आहे. सत्याची टॅक्सी मी केली. काय सत्याची टॅक्सी म्हणजे? सत्याची कुठे टॅक्सी आहे? आणि त्यावर लगेच आता सत्या म्हणत असतो, अरे अंकलजी, इथे तुम्हाला यायचं होतं ना, आणि त्याचबरोबर तुम्ही इथे येणार होता, तर मग ह्या अशा कशा गोष्टी तुम्ही बोलू शकता? मग इथे यायचं होतं तर टॅक्सीचा आणि त्या सगळ्या गोष्टीचा काय संबंध आहे? तुम्हाला एक गोष्ट सांगू का? इथे ते आले, आणि ते आल्यानंतर एक गोष्ट मी तुम्हाला सांगते. ह्या सगळ्या गोष्टी कशा आणि कशा पद्धतीने झाल्या हे मी तुम्हाला सांगते. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की इकडे सत्या अगोदर मला भेटला. सत्या भेटला, त्यानंतर मी आलो, आणि मी आल्यानंतर पुन्हा सत्या भेटला. अरे अरे अरे, काय चाललंय काय हे सगळं? त्यावर सत्या म्हणत असतो, एक मिनिट, मी सांगतो काय झालंय आणि काय नाही ते. ह्यांचं ना काय चाललंय तेच मला कळत नाही. हे बघा, म्हणजे काय झालं, अंकलला इकडे यायचं होतं. अंकलला इकडे यायचं असल्या कारणाने मी त्यांना भेटलो का ते मला भेटले, हे महत्त्वाचं नाही आहे. अंकल आत्ता ह्या वेळेला इथे आहेत ना, ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. काही जरी झालं तरीसुद्धा इकडे अंकल आलेले आहेत, ही गोष्ट फार महत्त्वाची आहे की नाही? त्यावर सत्या म्हणत असतो, मग मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला इथे आलात, इथे सगळ्या पाहुण्यारावळ्यांना भेटलात, आणि त्याचबरोबर हे सगळं तुमच्यासाठी चांगलं आहे की नाही? मग मला एक गोष्ट सांगा, जर तुमच्यासाठी हे सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, तर मग कशाला उगाच
कोण कधी कुठे आलं, कसं आलं, ह्या सगळ्या गोष्टींचा एवढा विचार का आणि कशामुळे करायचा आहे, असं सुद्धा इकडे आता ते बोलत असतात. त्यावर निरूपा म्हणत असते, हो तर अगदी बरोबर आहे, तुम्ही इथे आलात, ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने व्यवस्थित झाल्यात ना, त्यामुळे आम्हाला सुद्धा ह्या सगळ्या गोष्टीचा फार जास्त आनंद आहे, असं सुद्धा आता इकडे ते बोलू लागतात. आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर लगेचच सत्या विचार करतो, हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे हे कोणालाही कसंही माहिती नाही आहे. कारण एक गोष्ट सांगू का, हे फक्त मलाच माहिती आहे. कारण जेव्हा सत्या घरी असतो आणि सत्या घरी असल्यानंतर त्याला त्याच्या गाडीला इथे एक ट्रिप पडलेली असते. त्याच्या गाडीला एक ट्रिप पडल्यानंतर आता लगेच सत्याने ती ट्रिप उचललेली असते आणि ती ट्रिप उचलल्यानंतर तो आता लगेचच त्या माणसांना इथे पिकअप करायला गेलेला असतो. त्या माणसाला पिकअप करायला गेल्यानंतर लगेचच तो म्हणत असतो, अरे हा तर अंकल आहे, आता ह्या अंकलची खऱ्या अर्थाने मजा येणार आहे. आता बघूया हा जो काही अंकल आहे ना, तो अंकल कसा, कुठे आणि कशा पद्धतीने जातोय हेच बघूयात, असं म्हणून आता लगेचच इकडे तो अंकल गाडीत येऊन बसलेला असतो. तो अंकल गाडीमध्ये येऊन बसल्याबरोबर आपण पाहतो की इकडे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे OTP मागतो आणि सत्याचा चेहरा पाहतो. आता सत्याचा चेहरा पाहिल्यानंतर लगेचच इकडे तो तिथून निघून जायला प्रयत्न करत असतो. आता तो जात असताना तो लगेचच त्याला पकडतो आणि म्हणत असतो, हबीबी हबीबी, तुमच्या पाहुण्यांना भेटायचं नाही आहे का? तिकडे ती निरूपा जीव काढून ठेवलाय. निरूपा, नाही नाही, नको नको, असं काय करताय? तुम्हाला भेटावं तर लागणारच नाही आहे का? आपण भेटूयात ना. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चला आपण एक काम करूया, निरूपाशी तुम्हाला बोलायचं आहे का? एकदा का तुम्ही निरूपाशी बोललात ना, तर मग सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण निरूपाला लगेचच फोनसुद्धा करूया, असं म्हणून आता ती लोक निरूपाला फोन करत असतात. आता निरूपाला फोन केल्यानंतर लगेचच आता इकडे आपण पाहतो की जी काही निरूपा आहे ती म्हणत असते, कोण बोलते? हां, हबीबी हबीबी. तेव्हा निरूपा म्हणत असते, हबीबी हबीबी, अहो तुम्ही असे काय करताय? तुम्हाला तर इकडे यावंच लागणार आहे. तुम्हाला आम्हाला भेटायचं नाही आहे का? असे तुम्ही तिथून जाऊ शकत नाही आहे. या बरं, तुम्ही आमच्या घरी या. आज आपल्या घरी गेस्ट आलेले आहेत आणि पाहुणेसुद्धा येणार आहेत. त्यामुळे तुम्ही सत्याबरोबर ताबडतोब घरी या, असं सुद्धा निरूपा आता इकडे त्या काकांना सांगत असते. तेव्हा लगेच आता ते काका म्हणत असतात, का मला नको आहे? का नको आहे? गपचूप निघून या. आणि जर तुम्ही नाही आलात ना, तर एक गोष्ट मी तुम्हाला सांगते, तुमची ती जी देविका आहे ना, माझ्या घरची सून, तिला मात्र मी फार त्रास देईल बरं का. आणि तिला त्रास दिल्यानंतर मग बघा काय होतंय तर, असं निरूपा सरळ सरळ आता इकडे त्या काकांना धमकावते. आता निरूपाने सरळ सरळ काकांना धमकावल्यानंतर शेवटी काय तर इकडे जे काका आहेत त्यांना तिथे येण्यासाठी तयार व्हावंच लागतं. तेव्हा सत्या म्हणत असतो, आता बरोबर केलं तुम्ही. चला आता तुम्ही माझ्याबरोबर येणार आहात ना. माझ्याबरोबर आल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला एक सांगतो, काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे आपण एकत्रच घरी जाणार आहोत. आणि त्याचबरोबर तिकडे देविका तुमची वाट बघते की नाही. तेव्हा आता अंकलला तर कुठलाच पर्याय शिल्लक राहिलेला नसतो, कारण सत्यानेच आता इकडे त्यांना हबीबी हबीबी म्हणूनच घरी घेऊन आणलेलं असतं. कारण जी काही आपली इथे आता ही आहे म्हणजेच जी आपली देविका आहे, देविकाने इथे सांगितलेलं असतं की काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे तुम्ही तिथे यायचं नाही आहे. पण आता सत्या भेटलेला आहे आणि सत्या भेटल्यामुळे त्यांना सरतेशेवटी माघार घ्यावी लागलेली असते आणि सरतेशेवटी माघार घेऊनच त्यांना तिकडे यावं लागलेलं असतं. तर आता प्रेक्षकांनो, इकडे मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इकडे सत्याने तर ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने पार पडलेल्या असतात. त्यामुळे आता इकडे जो काही अंकल आहे तो अंकल तिथे येऊन पोहोचलेला असतो. तर आता प्रेक्षकांनो, इकडे सत्या म्हणत असतो, काही जरी झालं ना तरीसुद्धा ह्या गोष्टीचा कोणालाच आत्ता पत्ता नसणार आहे किंवा कोणालाच काही समजणार नाही की इथे हा अंकल कसा आला. सगळेजण विचार करत बसा, मला काहीही फरक पडत नाही, असा सुद्धा इकडे आता तो विचार करू लागलेला असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढं संध्याकाळची पार्टी सुरू असते. सगळेजण फार छान अशा पद्धतीने एन्जॉय करत असतात. सगळेजण फार छान अशा पद्धतीने एन्जॉय करत असताना आता आपण इकडे पाहतो की जी काही आपली
परी आहे ती परी इकडे आता म्हणत असते, अगं तू तिकडे काय करतेस, म्हणजे खरं तर ही भाजी किती छान बनवली आहे पनीरची वगैरे. आणि तेव्हा मीरामने बनवलेली असते. तेव्हा परी म्हणत असते, खरं तर मला ना तुझ्यासारखीच सून म्हणून हवी होती, पण आता काय करणार. हे सगळं काही पंकजने ऐकल्यानंतर पंकज म्हणत असतो, मॉम तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का, जे मी ऐकलेलं आहे ते तू तेच ऐकलेलं आहेस का. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट सांगू का मॉम तुला, हे बघ आत्ता मला असं का वाटतंय की इकडे परी आणि त्याचबरोबर बाबा ह्या दोघांचा मुलगा सत्या असू शकतो. काय वाटतंय काय तुम्हाला. माझ्या तर मनामध्ये फारच शंका येत आहे, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर निरूपा मात्र विचार करायला भाग पडलेली असते. तर आता प्रेक्षकांनो, हे जे काही पंकजने सोडलेलं पिल्लू आहे, जी आपली निरूपा आहे तिच्या मनामध्ये, ती नेमकं काय करेल हे पाहणं तेवढंच इंटरेस्टिंग असणार आहे. तर पाहत राहा साधी माणसं.